नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आयएस अकॅडमीच्या या यूट्यूब चॅनलवर तुमचे परत एकदा मनापासून स्वागत. आपण ती सिरीज कंटिन्यू करतोय, आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास. त्याच्यामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना हा टॉपिक आज आपण पाहणार आहोत. याची स्थापना महाराष्ट्रामध्ये झाली होती, मुंबई या ठिकाणी. त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या इतिहासाचा हा एक अविभाज्य भाग बनतो. त्यामुळे हा टॉपिक आपल्याला महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये घेणे अनिवार्य आहे आणि परीक्षेच्या दृष्टीने देखील अतिशय महत्त्वाचा आहे. सो हे माझं शॉर्ट इंट्रोडक्शन. पहिल्यांदा आपण पार्श्वभूमी पाहणार आहोत की अशी काय घटना घडली त्या कालखंडामध्ये की 1885ला राष्ट्रीय काँग्रेस सारखी एक मोठी संघटना स्थापण्याची त्या कालखंडात गरज निर्माण झाली. सो त्याची पार्श्वभूमी पाहत असताना त्यामध्ये सर्वात महत्त्वपूर्ण गोष्ट आहे 1857चा अपयशी उठाव. म्हणजे तो ॲक्च्युली यशस्वी झाला होता. म्हणजे 1857च्या बंडानंतर जवळपास 5 महिने बहादूर शाह जफर किंवा मुघल बादशाह बहादूर शाह जफर दुसरा याची सत्ता जवळपास 5 महिने त्या ठिकाणी दिल्लीवर राहिलेली आहे. तो यशस्वी होता. मात्र परत 5 महिन्यानंतर ब्रिटिशांनी भारतीय वेगवेगळ्या राजांना सोबत घेऊन ती परत सत्ता रिगेन केलेली आहे. त्यामुळे आपल्याला एकंदरीत आउटपुट जर पाहायचं म्हटलं तर हा उठाव जो आहे तो अपयशी ठरल्याचं दिसतंय. मग त्याला स्वातंत्र्य युद्ध देखील म्हटलेलं आहे विदा सावरकरांनी. सो ते स्वातंत्र्य युद्ध किंवा तो बंड फसला आपल्याला एकंदरीत म्हणावं लागेल. परंतु भारतीय लोकांच्या मनात स्वातंत्र्य होण्याची भावना मात्र नष्ट झालेली नाहीये त्या कालखंडामध्ये. फक्त त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली की ब्रिटिशांच्या विरुद्ध जर आपण सशस्त्र उठाव केला तर ते अतिशय हिंसक मार्गाने दडपून टाकतात. तुम्ही राईट हँड साईडला पाहू शकता डायग्राम्स. तिथं जे बंड करते आहे त्यांना तोफेच्या तोंडी दिला चाललेला आहे. मग संयमी मार्गानं किंवा सनदशीर मार्गानं जर आपण ब्रिटिशांच्या विरुद्ध एखादं आंदोलन जर उभं करू शकलो, जर एखादी संघटना बांधू शकलो, सो ही भावना ब्रिटिशांच्या त्या कालखंडामध्ये विरोधात संघटनात्मक आंदोलन जे की अहिंसक मार्गाने असली पाहिजे ती बळावायला लागली. म्हणजे तुम्ही पाहू शकता त्या कालखंडात की निळीचं बंड झालेलं आहे 1860ला. म्हणजे 1857च्या नंतर 1860ला निळीचं बंड आहे. त्यानंतर 1870च्या दशकामध्ये पबना उठाव आहे. त्यानंतर 1875ला दख्खनचे दंगे आहे. नावात दंगे आहे फक्त, परंतु ऑलमोस्ट अहिंसक मार्गाने सगळ्या ह्या गोष्टी घडलेल्या आहे. म्हणजे भारतीय लोकांच्या एक गोष्ट लक्षात आली की ब्रिटिशांचा प्रतिकार करायचा तो जर अहिंसात्मक मार्गाने केला तर आपल्या मागण्या देखील पूर्ण होतात आणि भविष्यात आपण स्वातंत्र्य देखील गेन करू शकतो. सो ती एक महत्त्वपूर्ण भावना आहे. दुसरं म्हणजे नव्याने उदयाला आलेला सुशिक्षित वर्ग. पहा, इंटेलेक्च्युअल वर्ग उदयाला येत होता. आता सुरुवातीला ब्रिटिशांनी शिक्षण जे दिलेलं आहे ते पूर्णपणे क्लरिकल एज्युकेशन होतं. ब्रिटिशांना असं पाहिजे होतं की आमच्यासाठी काम करणारं एक क्लर्कचं सैन्य त्यांना उभं करायचं होतं की आम्ही दिलेल्या ऑर्डर्स फक्त त्यांनी फॉलो केल्या पाहिजे. मग दिलेल्या ऑर्डर्स या इंग्लिशमध्ये असतील म्हणून त्यांनी इंग्लिश एज्युकेशन द्यायला सुरुवात केली. मॅकोलेचा अहवाल त्या कालखंडामध्ये, कमिटी ऑन पब्लिक इन्स्ट्रक्शनचा जो अहवाल आहे की इंग्रजी शिक्षण द्या, अँग्लॅसिस्ट एज्युकेशन आपण ज्याला म्हणतो, आंग्ल एज्युकेशन किंवा आंग्ल शिक्षण ज्याला म्हणतो, ते भारतात द्यायला सुरुवात केली. पण शिक्षण हे क्लरिकल होतं. परंतु भारतात असा एक इंटेलेक्च्युअल वर्ग होता ज्यांनी इंग्लिश शिक्षण घेतलं पण फक्त क्लरिकलचा न विचार करता त्यांनी ब्रॉड सेन्सनं विचार करायला सुरुवात केली. ब्रिटिशांना ज्या गोष्टीची भीती होती तेच घडलं. हा सुशिक्षित वर्ग आता ब्रिटनमधले त्या कालखंडामधले जे पॉलिटिकल थिंकर होते किंवा फिलॉसॉफर होते त्यांचे पुस्तकं त्यांनी वाचायला सुरुवात केली. म्हणून तुम्ही जर थोडंसं व्यवस्थित जर इतिहासामध्ये डोकावून पाहिलं तर तुम्हाला महात्मा ज्योतिराव फुले असू द्या किंवा मग तुम्हाला बाळ गंगाधर टिळक असू द्या, गोगा आगरकर असू द्या, महर्षी धोंडो केशव कर्वे असू द्या, कोणीही असू द्या, तुम्हाला हे सर्व लोक फिलॉसॉफर जे आहे ब्रिटनमधले किंवा युरोपियन किंवा अमेरिकन फिलॉसॉफर जे आहे त्यांचं साहित्य वाचताना दिसत आहेत. म्हणजे इव्हन महात्मा ज्योतिराव फुलेंवर थॉमस पेन, हर्बर्ट स्पेन्सर यांसारख्या त्या कालखंडातल्या फिलॉसॉफर्सचा प्रभाव तुम्हाला दिसतो. मग यांनी जी स्वातंत्र्याची भावना प्रत्येक पुस्तकामध्ये मांडलेली आहे त्या स्वातंत्र्याच्या भावनेतून हा सुशिक्षित वर्ग काय होता, प्रेरित. पण माध्यम कसं असणार, हे संविधानात्मक किंवा संघटनात्मक. सो सशस्त्र मार्गाने हा जो नवीन उदयाला येणारा वर्ग होता हा सशस्त्र क्रांती करण्याच्या भानगडीत पडणारा नव्हता. याला कशा प्रकारे ब्रिटिशांचा प्रतिकार करायचा होता, अहिंसात्मक मार्गाने किंवा संघटनात्मक मार्गाने. त्यातून काँग्रेसची स्थापना आहे पुढे चालून. त्यानंतर ब्रिटिशांनी त्या कालखंडात स्वतःच्या कम्फर्टसाठी रेल्वे आणली भारतामध्ये, जेणेकरून कच्च्या मालाची आणि पक्क्या मालाची ने-आण करता आली पाहिजे, सैन्याची हालचाल करता आली पाहिजे. स्वार्थी हेतू होता पण अल्टिमेटली त्याचा फायदा भारतीयांना झाला. आता भारतीय व्यक्ती जो महाराष्ट्रात राहत होतो मद्रासला जाऊ शकत होता अतिशय कमी वेळामध्ये. मद्रासमधला व्यक्ती हा महाराष्ट्रात येऊ शकत होता. त्यामुळे रिजनल इंटिग्रिटी वाढत गेलेली आहे मित्रांनो, व्यवस्थित समजून घ्या. त्यानंतर इंग्रजी भाषा. आता भारतामध्ये तुम्हाला माहिती आहे प्रत्येक 100 किलोमीटरला भाषा बदलते.
महाराष्ट्रात देखील मराठी भाषा जर बोलत असलो आपण, जर आपण इथून 100 किलोमीटर म्हणजे विदर्भामधून जर मराठवाड्यात गेलो तर तुम्हाला टोटली मराठी भाषा चेंज झालेली दिसते. हेच जर खानदेशात गेले तर तिकडं तैरणी भाषा चालते, कोकणी भाषा टोटली वेगळी आहे, पश्चिम महाराष्ट्रात वेगळ्या प्रकारे बोलल्या जाते. भाषा मराठीच, पण त्याची टोनिंग वेगवेगळी आहे, ढब ज्याला म्हणतो आपण. सो भाषा आधी असं असायचं की वेगवेगळ्या रिजनमध्ये वेगवेगळ्या भाषा बोलल्या जायच्या, एकच भाषा वेगवेगळ्या प्रकारे बोलल्या जायच्या. मग अशा देशाला इंटिग्रेट करणं हे थोडंसं अवघड होतं, कारण मी काय बोलतो हे पुढच्याला कळणार नाही, पुढचा काय बोलतो हे मला कळणार नाही. पण ब्रिटिशांनी भारतात आल्यानंतर एक लँग्वेज प्रमोट केली, ती म्हणजे इंग्रजी. म्हणजे आता बंगालचा माणूस इंग्रजी भाषेमध्ये महाराष्ट्रातल्या माणसाशी बोलू शकत होता आणि महाराष्ट्रातला माणूस बंगाली माणसाशी. त्याच्यामुळे इंटिग्रेशन वाढलेलं आहे. तसंच त्याला आपण टेलिग्राफ म्हणतो. सो महाराष्ट्रातला मेसेज आता दिल्लीला व्हेरी इझिली जाऊ लागला, किंवा दिल्लीचा मेसेज मद्रासला फार कमी वेळात पोहोचायला लागला. त्यामुळे तुम्हाला ह्या सगळ्या बेसिक फॅसिलिटीजमुळे किंवा अम्युनिटीजमुळे तुम्हाला नॅशनल इंटिग्रेशन त्या कालखंडात होताना दिसते. आणि जेव्हा जेव्हा नॅशनल इंटिग्रेशन झालं तेव्हा तेव्हा तुम्हाला थोडीशी देशभक्ती ज्याला म्हणतो आपण, ती भावना कुठंतरी प्रेरित होताना दिसते आहे. नंतरच्या कालखंडात ज्या समाज सुधारणा झाल्या, आता बघा, समाज सुधारणा, राजकीय सुधारणा. समाज सुधारणा म्हणजे काय, जे सोशल इव्हिल्स आहेत त्याला आपण सोसायटीतून काढून टाकायचं. सती प्रथा असू द्या, अस्पृश्यता असू द्या, केशवपन असू द्या, जरट विवाह असू द्या, हे काढून टाकायचं म्हणजे समाज सुधारणा. राजकीय सुधारणा म्हणजे काय, भारतीय लोकांच्या मागण्या ब्रिटिशांसमोर ठेवायचा, भारतीय लोकांचे प्रश्न ब्रिटिशांसमोर ठेवायचे. आता समाज सुधारणा ज्या वेळेस होते ना, म्हणजे आपण जर अस्पृश्यतेचं निर्मूलन केलं समजा, म्हणजे समाज सुधारणा झाली, म्हणजे आता अस्पृश्य आणि पृश्य हे जे दोन समाज आहेत, हे समाज आता काय होणार, म्हणजे पूर्णपणे अस्पृश्यता जर नष्ट झाली तर सगळेजण आपण एक झालो ना. हो, आपल्या समाजामध्ये जे धर्माचे वेगवेगळे बंधन होते ते जर काढून टाकले तर हिंदू मुस्लिम युनिटी होईल. आणि याचा फायदा कशाला होतो, राजकीय सुधारणांना. 1857च्या बंडानंतर समाज सुधारणा भारतातील लोकांनी मोठ्या प्रमाणात स्वतःच्या हाती घेतली, कारण ब्रिटिशांनी नकार दिलेला आहे समाज सुधारणा करण्यास. का, कारण 1857 सारखं बंड उभं राहते, आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे याच्याबद्दल. म्हणून मग काय करायचं, भारतातल्याच लोकांनी, तुम्ही महाराष्ट्रातल्या लोकांनी, भारतातल्या लोकांनी स्वतः समाज सुधारणा करा. त्याचा अल्टिमेटली फायदा कशाला झाला, राजकीय सुधारणांना. आणि इंडियन नॅशनल काँग्रेस काय आहे, एक राजकीय संघटना आहे, ती सामाजिक संघटना नाहीये मित्रांनो. समाज सुधारणेसाठी होती का ती, धर्म सुधारणेसाठी होती का, नाही, राजकीय सुधारणेसाठी. सो तो तिथं कंटेक्स्ट आहे. त्या कालखंडात भारतामध्ये ऑलरेडी लोकांमध्ये सुशिक्षितपणामुळे म्हणू शकता तुम्ही, किंवा सर्कमटन्सेस ऑलरेडी तसे होते की भारतीय लोकांना स्वतःच्या हक्कांची हळूहळू जाणीव व्हायला लागली. त्यात लिटन साहेब भारतामध्ये आले. भारतामध्ये लिटन आल्यानंतर दडपशाही त्यानं मोठ्या प्रमाणात चालवली. व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट आणला, म्हणजे त्याच्या अंतर्गत तुम्ही देशी भाषेमध्ये किंवा तुमच्या लोकल लँग्वेजमध्ये वर्तमानपत्र छापू शकत नाही, म्हणजे वर्तमानपत्राची मुस्कटदाबी त्या कालखंडात केली. आर्म्स ऍक्ट आणला, भारतातले लोक स्वतःसोबत आर्म्स बाळगू शकत नाही. भारतातून जो माल एक्सपोर्ट होतो त्याच्यावर प्रचंड टॅक्स लावला, जेणेकरून भारतातला माल फॉरेनमध्ये विकलाच गेला नाही पाहिजे. तेच ब्रिटनमधला माल भारतात स्वस्तात विकला जावा म्हणून त्यानं जकात धोरण आणलं. त्यांचा माल स्वस्तात विकला जावा आणि भारतातला माल हा महागात व्हावा, म्हणजे भारतातले उद्योगधंदे हे बुडले पाहिजे, अशी दडपशाहीचे धोरणं तुम्हाला लिटनचे दिसतात. लिटन गेल्यानंतर तो जेवढा दडपशाही करणारा होता तेवढाच चांगला माणूस लॉर्ड रिपन त्याच्याऐवजी सत्तेमध्ये आला, किंवा भारतामध्ये व्हाईसरॉय म्हणून आला. हा अतिशय चांगला माणूस होता. सो त्याचे धोरणं हे भारतामध्ये तुम्हाला काँग्रेसच्या स्थापनेसाठी पोषक असल्याचं तुम्हाला दिसतात. त्यानं व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट रद्द केला, तुम्ही आता तुमच्या लोकल भाषेमध्ये वर्तमानपत्र छापू शकता. आर्म्स ऍक्ट रद्द केला. इल्बर्ट बिल याच्या कालखंडात प्रकरण घडलं. यानं इल्बर्ट बिलामध्ये भारतीय लोकांची बाजू घेतली. इल्बर्ट बिल म्हणजे काय, की भारतीय माणसं हे ब्रिटिशांच्या विरुद्ध इथून पुढं न्याय देऊ शकणार, म्हणजे भारतातले न्यायाधीश किंवा भारतातले ज्युरी त्या कालखंडामध्ये ब्रिटिश व्यक्ती जो आहे त्याच्या विरुद्ध काय करू शकणार, आपला निर्णय देऊ शकणार. मग याच्या विरुद्ध ब्रिटिश जनतेमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला, की गोऱ्या माणसांच्या विरुद्ध किंवा गोऱ्या माणसांसाठी काळे लोक न्याय देणार, म्हणजे उच्च निश्चितेची भावना. हे ब्रिटिशांना आवडलं नाही, म्हणून हे बिल रद्द करायला लावलेलं आहे, ज्याला आपण इल्बर्ट बिल म्हणतो. त्यामुळे भारतीय लोकांना कळालं की आपण काळ्या लोकांना हे गोरे लोक कसे वागणूक देतात. ह्यांच्या मनात मुळात सुधारणा देण्याची इच्छाच नाहीये. जरी रिपन पाठीमागं राहिला उभा भारतीय लोकांच्या, तरी हे बिल पास होऊ शकलं नाही. त्यामुळे ब्रिटिशांची टेंडन्सी उघडकीस आलेली आहे भारतीय लोकांसमोर. मग त्यांच्या लक्षात आलं, ह्या ब्रिटिशांना जर आपल्याला झटका द्यायचा असेल तर आपल्याकडे काय असली पाहिजे, एखादी मजबूत संघटना असली पाहिजे. यातून काँग्रेसचा जन्म आहे मित्रांनो. सो ह्या सगळ्या गोष्टी एकमेकाला लिंक असल्याचं आपल्याला दिसतात. आता काँग्रेसच्या पूर्व कालखंडामध्ये काही राजकीय संघटना होऊन गेल्या. आयोगाने याच्यावर व्हास्ट अमाऊंट ऑफ क्वेश्चन विचारलेले आहे, खूप जास्त क्वेश्चन विचारलेले आहे.
सो त्या संघटना आपण इन शॉर्ट डिस्कस करण्याचा प्रयत्न करू. ऍक्च्युली हा भारताच्या इतिहासाचा भाग आहे किंवा भारताच्या आधुनिक इतिहासाचा भाग आहे. तरी पण महाराष्ट्रामध्ये जर काँग्रेसची स्थापना शिकायची तर त्याच्या आधीच्या संघटनांचा अभ्यास आपल्याला असणं आवश्यक आहे, म्हणून आपण हे डिस्कस करतोय. त्यामध्ये सर्वात महत्वाची संघटना आहे ब्रिटिश इंडियन असोसिएशन. तुम्ही याला एकंदरीत भारतातली पहिली राजकीय संघटना देखील म्हणू शकता. बॉम्बे असोसिएशन महाराष्ट्रातली पहिली, भारतातली पहिली याला म्हणू शकता तुम्ही ब्रिटिश इंडियन असोसिएशन. संस्थापक होते राधाकांत देव, सनातनी व्यक्ती होता हा. त्याचे सचिव होते देवेंद्रनाथ टागोर, राईट हँड साईडला फोटो दिसतोय तुम्हाला. सो ऍक्च्युली ही जी संघटना होती ही दोन संघटनांच्या एकत्रीकरणातून निर्माण झाली होती. नावातच आहे जमीनदारांची संघटना 1838 आणि ब्रिटिश इंडिया सोसायटी 1843. ह्या दोन संघटनांच्या एकत्रीकरणातून तुम्हाला काय तयार होताना दिसते? ब्रिटिश इंडिया असोसिएशन. मग हिचा उद्देशही तसाच होता, फक्त जमीनदार आणि सुशिक्षित वर्गाचे प्रश्न कोणासमोर मांडायचे? ब्रिटिशांसमोर. म्हणजे ही अर्धवट संघटना आहे, सामान्यांची होती काही नाही, म्हणून ही कुठेतरी कमी पडायला लागली. म्हणून तुम्हाला नंतरच्या कालखंडात सुरेंद्रनाथ बॅनर्जी सारखा इंटेलेक्च्युअल पर्सन, जो एक ICS अधिकारी होता, 1869ला तो ICS अधिकारी बनलेला होता, त्याला 1871ला पोस्टिंग मिळाली. सो त्यांनी त्या कालखंडामध्ये पोस्टिंग सोडून दिली. त्याच्यासोबत रॅशनल ट्रीटमेंट म्हणजे त्याला देण्यात आली. म्हणजे ब्रिटिशांनी त्याला काळं संबोधलं, ब्रिटिश स्वतःला सुपेरियर म्हटले गोरे, आणि याला काळं संबोधलं, म्हणून याला फार वाईट वाटलं. त्यानं मिळालेली हाताशी आलेली ICS म्हणजे तेव्हाचा IAS अधिकारी म्हणजे तो, सो ती सर्व्हिस त्यानं सोडून दिलेली आहे. आणि त्या विद्वेषातून त्यांनी त्या कालखंडामध्ये ह्या ब्रिटिशांना धडा शिकवू आपण, पण हिंसक मार्गाने नाही, अहिंसक मार्गाने. मग एक संघटना असली पाहिजे. मग संघटना आहे आपल्याकडे ब्रिटिश इंडिया असोसिएशन, पण ती कुठेतरी कमी पडताना दिसते. म्हणून मग इंडियन असोसिएशनची स्थापना आहे. काही ठिकाणी त्याचा उल्लेख म्हणजे ऍक्च्युली पूर्ण नाव तिचं इंडियन नॅशनल असोसिएशन होतं. ही संघटनेच्या आधी एक संघटना होती 1875ला, ह्याच्यावर पण आयोगाने क्वेश्चन विचारलेला आहे. तिचं नाव इंडिया लीग होतं. बाबू शिशिर कुमार घोषची ती होती. म्हणजे नंतरच्या कालखंडात यानंच अमृत बाजार पत्रिका सुरू केलेला आहे, म्हणजे त्याच्या आधीच्या कालखंडामध्ये. सो त्यांनी अमृत बाजार पत्रिका सुरू केलं होतं बाबू शिशिर कुमार घोष. 1875ला इंडियन लीग स्थापन करतो. ही लीगचंच पुढे रूपांतर कशात होते? इंडियन असोसिएशन मध्ये. सो त्याचे अध्यक्ष आहे तुमचे सुरेंद्रनाथ बॅनर्जी, आनंद मोहन बोस त्याचे मेंबर आहे, शिवनाथ शास्त्री, द्वारकानाथ गांगुली. हे नावं पाठ करा, एक्झाम मध्ये विचारतात. मग आता याचं काम काय होतं? तर भारतीय लोकांचे प्रश्न ब्रिटिशांसमोर मांडायचे. ऑब्व्हियस राजकीय संघटना आहे. ICS मध्ये भारतीय टक्का वाढवणे, सर्वात महत्वाचं म्हणजे हा स्वतः ICS होता. ICS मध्ये याच्यासोबत जी मानहानिकारक आपण असं म्हणू शकतो की जी ट्रीटमेंट त्याला मिळाली आहे, त्यामुळे त्याला फार वाईट वाटलं. दुसरी महत्वाची गोष्ट, याच कालखंडामध्ये तुम्हाला भारतात लिटन आल्याचं दिसतंय, आणि लिटननं एक त्याच्यामध्ये मुद्दामून एक नालायकपणा केल्याचं आपल्याला दिसते की ICS जर तुम्हाला व्हायचं असेल, स्पेशली भारतातल्या लोकांना, तर तुमचं वय हे 21 वरून 19 आणलं. आता बघा उलट आहे, म्हणजे सध्यासारखं तुम्ही कन्सिडर करू नका. म्हणजे 21 वयानंतर तुम्ही IAS किंवा UPSC देऊ शकता, तेव्हा तसं नव्हतं. तुम्ही 21 वयापर्यंत तुम्ही ICS देऊ शकत होते. म्हणजे 21 नंतर तुम्ही इलिजिबल राहणार नव्हते त्या एक्झामसाठी. तुम्हाला जर ICS बनायचं तर 21च्या आधीच बना. म्हणजे पॉसिबल होणार का भारतीय लोकांना? आणि ती पण परीक्षा इंग्लिशमध्ये असणार, म्हणजे पूर्णपणे त्यात लिटरेचरचे विषय पण लॅटिन वगैरे असणार. सो त्यामुळे ते फारच अवघड. आणि त्यातल्या त्यात लिटन आल्यानंतर त्यानं ते वय कितीवर आणलं मित्रांनो? 19 वर. मग ह्या गोष्टीला काय केलं? इंडियन नॅशनल असोसिएशननी विरोध केला. वर्तमानपत्र स्वातंत्र्यावर बंदी आणल्यानंतर इंडियन असोसिएशननं मोठ्या प्रमाणात त्यासाठी आंदोलनं केली. बंगालमधील शेतकऱ्यांना पबना जो उठाव होता, मी मगाशी बोललो होतो, 1870च्या दशकामध्ये बंगालमधील पबना जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी जमीनदारांच्या विरुद्ध उठाव केला होता. त्या उठावाला, शेतकऱ्यांच्या उठावाला किंवा शेतकऱ्यांची बाजू त्या कालखंडात तुम्हाला इंडियन असोसिएशन घेताना दिसते. आपल्या इकडे जशी सार्वजनिक सभा होती, आता ह्या दोन गोष्टी मी इथं मेन्शन केलेल्या नाही आहे बरं का. एक आपल्या इकडे एक बॉम्बे असोसिएशन होती आणि पुणे सार्वजनिक सभा, हे ऑलरेडी आपण कव्हर केलेलं आहे मागच्या काही लेक्चरमध्ये, म्हणून तो पोर्शन आपण स्किप केला. महाराष्ट्रात जेव्हा दख्खनचे दंगे झाले तेव्हा त्याच्यामध्ये कोण कोण इन्व्हॉल्व होतं? पुणे सार्वजनिक सभा आणि सत्यशोधक समाज. आणि जेव्हा बंगालमध्ये असे दंगे झाले तेव्हा त्यामध्ये कोण इन्व्हॉल्व होतं? इंडियन असोसिएशन. त्यानंतर नंतरच्या कालखंडामध्ये ही संघटना काँग्रेसमध्ये विलीन करण्यात आली. महत्वपूर्ण संघटना आहे बंगालमधली. त्यानंतर मद्रास महाजन सभा आहे. जशी बंगालमध्ये ती होती इंडियन असोसिएशन, तशीच मद्रास महाजन सभा आहे. सुब्रमण्यम अय्यर, वीर राघवाचार्य यांनी द हिंदू नावाचं वर्तमानपत्र सुरू केलं होतं, लक्षात ठेवा, 1878 मध्ये. पी आनंद चार्लू या सगळ्या लोकांनी मद्रास महाजन सभा सुरू केली. तशीच बॉम्बे प्रांतामध्ये 1885ला, त्याचे इयर चांगले लक्षात ठेवा बरं का मित्रांनो, परीक्षेमध्ये विचारतात, बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन आहे. त्याच्यामध्ये ब्रदर इन लॉ म्हणायचे या तिघांना, फिरोजशाह मेहता, बबरुद्दीन तय्यबजी आणि KT तेलंग, काशीनाथ त्र्यंबक तेलंग, ह्या तिघांनी मिळून बॉम्बे प्रेसिडेन्सीची असोसिएशनची स्थापना केली आहे. पण या सगळ्या संघटनांचा एक ड्रॉबॅक होता, ह्या सगळ्या संघटना ह्या रिजनल होत्या.
म्हणजे त्यांच्या त्यांच्या रिजनमध्ये ब्रिटिशांवर प्रेशर आणणारे हे एक प्रकारे त्या कालखंडातले दबाव गट किंवा प्रेशर ग्रुप होते. परंतु हे म्हणजे आपण असं म्हणू शकतो वेगवेगळ्या भागात असल्यामुळं जेवढ्या इफेक्टिव्हली ब्रिटिशांवर प्रेशर टाकायला पाहिजे म्हणजे आपल्या मागण्यांसाठी तेवढ्या इफेक्टिव्हली त्या टाकू शकत नव्हत्या. म्हणून ह्या कुठेतरी कमी पडताना दिसतात. म्हणून कशाची स्थापना आहे मित्रांनो? अखिल भारतीय लेवलला इंडियन नॅशनल काँग्रेसची. पुढे जाऊया. इंडियन नॅशनल काँग्रेस डिस्कस करायच्या आधी अतिशय महत्त्वपूर्ण असणारी एक पर्सनॅलिटी आपल्याला डिस्कस करावं लागेल. तिचं नाव आहे ए.ओ. ह्यूम. ए.ओ. ह्यूमवर आयोगाने वारंवार क्वेश्चन विचारलेले आहे. ॲलन ऑक्टेवियन ह्यूम हे त्याचं नाव होतं. तो एक ICS अधिकारी होता, स्कॉटिश होता, म्हणजे स्कॉटलँड जो भाग आहे इंग्लंड म्हणजे ग्रेट ब्रिटनमधला तिथून आलेला होता. सुरुवातीला म्हणजे 1850च्या तितक्यात तो जॉईन झाला होता. तेव्हा ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता होती. सो स्वतः प्रमोशन होत 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 नंतरच्या कालखंडामध्ये सेक्रेटरी पदापर्यंत तो पोहोचलेला आहे. हा थोडासा उदारमतवादी होता. उदारमतवादी म्हणजे कसं समजून घ्या. म्हणजे आहे तर साम्राज्यवादी. साम्राज्यवादी म्हणजे ब्रिटिशांचा पाठीराखा की ब्रिटिशांची सत्ता ही भारतामध्ये अबाधित राहिली पाहिजे या विचारसरणीचाच तो होता. बट ऑन द अदर हँड भारतातील लोकांचं भलं झालं पाहिजे, त्यांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे, त्यांच्या हक्कांची जोपासना झाली पाहिजे. आपण भारतावर राज्य करतो, सो हे राज्य करत असताना यातून भारतीय लोकांची उन्नती झाली पाहिजे, भारतीय लोक हे सिव्हिलाइज झाले पाहिजे, असे चांगले याच्या आधी आपण एल्फिस्टनच्या बाबतीत हे सगळं बोललो होतो मित्रांनो. सो सेम पर्सनॅलिटी आहे ए.ओ. ह्यूमची त्या कालखंडात. आता याच्या कालखंडात अशा काही महत्त्वपूर्ण घडामोडी घडल्या की ज्यामुळं काँग्रेसच्या स्थापनेसाठी हा उत्तेजित झाला. ती म्हणजे महत्त्वाची घटना म्हणजे 1857चं बंड. भारतात आल्यानंतर 7-8 वर्षामध्ये 1857चं बंड झालं. ते त्यानं स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं. तेव्हा इटावा जिल्ह्याचा तो कलेक्टर होता. तेव्हा त्याने हे सगळं ऑब्झर्व्ह केलं की भारतातले लोक बंड का करतायत म्हणून. म्हणून बॅक ऑफ द माइंड ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या चालू होत्या. त्यातल्या त्यात हे झाल्यानंतर त्यानं दख्खनचे दंगे देखील पाहिले होते. त्या स्पेशली वासुदेव बळवंत फडकेचं बंड रामोशांना सोबत घेऊन, जे वासुदेव बळवंत फडकेचं बंड मागच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस केलं होतं, ते बंड यांनी स्वतः पाहिलेलं होतं. त्याच्यामुळे त्याला असं वाटायचं की भारतीय लोकांच्या मनात सतत काय होतोय, ब्रिटिशांच्या विरुद्ध असंतोष खतखततोय आणि त्याला मार्ग न मिळाल्यामुळं भारतीय लोक काय करताना दिसत आहेत, हातामध्ये शस्त्रास्त्र घेताना दिसत आहेत. त्याच्यामुळं कुठंतरी याच्या मनामध्ये अशी एक भावना निर्माण झाली की अशी एक संघटना असली पाहिजे, ती पॅन इंडियन लेवलची असली पाहिजे. म्हणजे भारतामध्ये संघटना आहे. आता ए.ओ. ह्यूमला इंडियन असोसिएशन बद्दल पूर्ण माहिती होती, परंतु ए.ओ. ह्यूम जो होता हा इंडियन असोसिएशनच्या कार्यावर थोडासा नाराज होता, कारण ती एक लोकल लेवलची संघटना होती आणि ए.ओ. ह्यूमला असं वाटायचं की एक नॅशनल लेवलची असली पाहिजे आणि ॲग्रेसिव्ह मार्गाने न स्वतःच्या मागण्या मांडता सनदशीर मार्गाने त्यांनी आपल्या काय केल्या पाहिजे, मागण्या ब्रिटिशांसमोर मांडल्या पाहिजे. म्हणून असं म्हणतात की हे जे काँग्रेस होतं हे तुम्हाला ए.ओ. ह्यूमचं ब्रेन चाइल्ड दिसते आहे. म्हणून याला नंतरच्या कालखंडामध्ये इंडियन नॅशनल काँग्रेसचा जनक देखील संबोधला गेलेला आहे. सो अशा प्रकारची ती एक पर्सनॅलिटी होती. आणखी त्याच्याबद्दल माहिती जाणून घेऊ थोडंसं डिटेलमध्ये आणखी, की कशावरून आपल्याला लक्षात येते की हा भारतीय लोकांच्या फेवरमध्ये होता. तर एक कलकत्ता विद्यापीठाच्या पदवीदान समारंभामध्ये त्या कालखंडामध्ये जे तिथले पदवीधर आहे त्याच्यासाठी त्याने एक लेटर दिलं होतं सगळ्यांना, किंवा लेटर लिहिलं होतं. त्यात त्यांनी असं सांगितलं होतं विद्यार्थ्यांना की तुम्ही सगळ्यांनी काय करायला पाहिजे, तुमच्या सुखचैनीचा त्याग करायला पाहिजे आणि देशहितासाठी एकत्र यायला पाहिजे, तुम्ही देशहितासाठी झटायला पाहिजे. यासाठी त्यांनी 1884ला याच विद्यार्थ्यांना सोबत घेऊन इंडियन नॅशनल युनियनची स्थापना केली आहे. इंडियन नॅशनल युनियन म्हणजे लक्षात घ्या, इंडियन नॅशनल काँग्रेस सारखीची संघटना आहे की बाबा सगळ्या पॅन इंडिया लेवलची ही संघटना असणार इंडियन नॅशनल युनियन. हे लक्षात ठेवा, एक्झामच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे की जे काय करेल भारतीय लोकांचे प्रश्न ब्रिटिशांसमोर मांडतील. पण त्याच्यामुळे भारतीय लोकांचा फायदा होण्यापेक्षा कोणाचा जास्त फायदा झाला पाहिजे, ब्रिटिशांचा जास्त फायदा झाला पाहिजे. का? त्याच्यामुळे भारतीय लोक काय करणार नाही. स्पेशली आता वासुदेव बळवंत फडके हा सुशिक्षित तरुण तुम्हाला दिसतोय. सुशिक्षित तरुण हा कशाकडे वळाला, बंडाकडं. हे त्याच्यासाठी म्हणजे अतिशय क्लेशकारक होतं म्हणजे, किंवा ही त्याच्यासाठी दुःखद घटना होती. मग भारतातले जर इंटेलेक्च्युअल लोक असं जर शस्त्र हातात घ्यायला लागले तर आपल्याला इथून धूम ठोकावं लागेल किंवा पळून जावं लागेल, ह्याची त्याला जाणीव होती. त्यातल्या त्यात हा थोडासा एक गूढवादी ज्याला म्हणतो आपण, मायस्टिक काइंड ऑफ पर्सनॅलिटी होती. त्याचं रिझन पण आहे, तो थिओसॉफिकल सोसायटीचा मेंबर होता. बघा, थिओसॉफिकल सोसायटीमध्ये 1875ला न्यूयॉर्क या ठिकाणी याची स्थापना आहे. एक रशियन लेडी, मायग्रेटेड लेडी आहे ती मॅडम ब्लावस्की आणि कर्नल अल्कॉट, ह्या दोघांनी मिळून ती संघटना स्थापन केली होती. आणि थिओसॉफिकल सोसायटी काय असायचं, हे जे गूढवाद ज्याला म्हणतो, आत्मा, परमात्मा, जादूटोना, ह्या गोष्टींवर यांचा फार विश्वास असायचा. आणि मग ह्यांनी वेगवेगळ्या धर्मामध्ये असं काही मायस्टिक मिळतंय का याची शोध घ्यायला सुरुवात केली. आणि जेव्हा त्यांच्यासमोर हिंदू धर्म आला त्यांना तर खजानाच सापडला. म्हणजे आपल्या इकडं तर अशा गोष्टी फार जास्त बोलल्या जातात आत्मा परमात्म्याबद्दल,
त्याच्यामुळे त्यांनी एक अड्यार या ठिकाणी स्वतःची ब्रँचेस ओपन केली भारतामध्ये. मग आता त्याच्यामध्ये भरपूर सारे भारतीय लोक आणि तिथले जे ब्रिटिश लोक आहेत ते थिओसॉफिकल सोसायटीचे मेंबर बनले त्या कालखंडात. त्यापैकी ॲलन ह्यूम एक होता. आता या कालखंडात ॲलन ह्यूम हे का सांगतोय तुम्हाला गूढवाद वगैरे, कारण ॲलन असं म्हणतात की ॲलन ह्यूम काय करायचा, ध्यानधारणा करायचा. आणि ध्यानधारणा केले की त्याला त्या कालखंडामध्ये जे नागा लोक तुम्ही पाहिले, नागा साधू पाहिले असेल, सगळ्या अंगाला त्यांनी राख लावलेली असते. सो त्या नागा साधूंसोबत म्हणजे त्यातला एक त्यांनी आध्यात्मिक गुरु पण निवडला होता, म्हणजे स्वतः ॲलन ॲक्टिव्हन ह्यूमनी. त्यांच्यासोबत तो बातचीत करायचा आणि ते नागा लोक याला सांगायचे की तू थांबव, भारतामध्ये खूप मोठं बंड होणार आहे, तूच त्याला थांबवू शकतो वगैरे वगैरे. आणि असे मेसेजेस त्याला वारंवार मिळायचे. मग ह्या मेसेजेस मधून देखील त्याला असं वाटायचं की नाही गड्या, आपण काय केलं पाहिजे, आपले गुरु आपल्याला सांगतायत म्हणजे खरंच बंड होऊ शकते आणि ब्रिटिशांची सत्ता संपुष्टात येऊ शकते. म्हणून कुठेतरी तो काय करताना दिसतो त्या कालखंडामध्ये, एक काँग्रेस सारखी संघटना किंवा इंडियन नॅशनल युनियन सारखी संघटना स्थापन करताना दिसतोय. तो स्वतःच्या राजकीय गुरु न्यायमूर्ती रानडेंना मानत. म्हणजे त्या कालखंडात ॲलन ॲक्टिव्हन ह्यूमनी खूप चांगलं लिहून ठेवलंय न्यायमूर्ती रानडेबद्दल. ते म्हणतात की पूर्ण भारतामध्ये दिवस रात्र भारतासाठी चांगल्या मनाने झटणारा किंवा त्याच्या प्रगतीसाठी झटणारा एकच माणूस मला दिसतो, तो म्हणजे न्यायमूर्ती रानडे. सो लक्षात ठेवा, एक्झामच्या दृष्टीनं महत्वाचं आहे. पुढे जाऊया आपण, क्वेश्चन घेऊया एक याच्यावर आधारित आयोगाने विचारलेला, राज्यसेवेला आलेला आहे हा क्वेश्चन रिसेंटमध्ये. भारत व इंग्लंडमधील कितीतरी इंग्रजांना इंडियन असोसिएशनची स्थापना झालेले आवडले नाही, म्हणून त्यांना एक पर्याय हवा होता. बरोबर आहे. सो इंडियन नॅशनल असोसिएशनचं जे काम होतं ते तुम्हाला यालाही इव्हन आवडलेलं दिसत नाहीये एओ ह्यूमला. त्याच्यामुळे त्यांनी पर्याय म्हणून इंडियन नॅशनल युनियन आणि पुढे चालून इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना केल्याचं दिसतंय. सो पहिला पर्याय एकदम बरोबर आहे. आता बी पर्यायाबद्दल विचार करू. सर एओ ह्यूम जो एक निवृत्त नागरी अधिकारी होता, त्याची अशी इच्छा होती की एक संस्था असावी जी सेफ्टी वॉल म्हणून त्याची स्थापना व्हावी आणि काँग्रेसची स्थापना झाली. गव्हर्नर जनरल लॉर्ड डफरिन यांचा त्यांना पूर्ण पाठिंबा होता. एकदम बरोबर आहे. बी विधान देखील बरोबर आहे. डफरिनच्या परमिशननीच त्यांनी त्या कालखंडामध्ये तुम्हाला काँग्रेसची स्थापना केल्याचं दिसतंय. सो ए आणि बी दोनही विधानं काय आहेत, एकदम बरोबर आहे. मग योग्य काय नाही असं त्यांनी विचारलेलं आहे. सो एकही योग्य, याच्यामध्ये तुम्हाला दोनही विधान योग्य आहे. मग योग्य नाही काय आहे, नायदर. म्हणजे ए आणि बी दोनही बरोबर आहे, पण त्यांनी विचारताना काय विचारलं, नॉट करेक्ट विचारलं. मग दोन्ही करेक्ट आहे. मग नॉट करेक्ट काय असणार, तर नायदर असणार त्याचं, म्हणजे याच्यातला एकही नाही. जर आपण दोनही म्हटलं तर ते दोन्ही चूक होऊन जाईल, पण दोन्ही चूक आहेत का विधानं मित्रांनो, दोन्ही विधानं बरोबर आहे. म्हणून 4 नंबरचं ऑप्शन काय असणार याच्यामध्ये, बरोबर. म्हणजे त्यांनी योग्य नाही आणि खाली देताना विधानं दिले ते दोन्ही योग्य दिले, म्हणून त्याचा ऑप्शन काय येणार, 4 येणार. आता थोड्या वेळापूर्वी आपण म्हटलं की सुरक्षा झडप म्हणून काँग्रेसनं काय केलं पाहिजे, वर्क केलं पाहिजे. सो आता ही सुरक्षा झडप काय होती हे आपण एकंदरीत डिस्कस करू. सुरक्षा झडप ही संकल्पना ॲक्च्युली बिपिन चंद्रांनी त्यांचे ते इंडियन स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स हे जे पुस्तक आहे बिपिन चंद्रांचं, त्याच्यामध्ये ही संकल्पना मांडली. आधी याला असं काही सुरक्षा झडप ॲज सच नाव नव्हतं. पहिल्यांदा आपण समजून घेऊ. पहा, लाला लजपत राय हे जे होते ना, आधी काँग्रेसमधले होते, कट्टर काँग्रेसी होते. जहाल विचारसरणी आपण ज्याला म्हणतो त्याचे हे मोठे नेते होते पंजाबमधले, जसे महाराष्ट्रामध्ये बाळ गंगाधर टिळक होते. सो आता नंतरच्या कालखंडामध्ये जेव्हा 1925-1926 नंतर जेव्हा नेतृत्वामध्ये तुम्हाला कुठंतरी मोतीलाल नेहरू वगैरे येताना दिसतात, यांनी काँग्रेसवर टीका करायला सुरुवात केली, म्हणजे एकंदरीत काँग्रेस सोडली. मग त्या टीकेमध्ये त्यांनी काँग्रेसच्या बेसवरच डायरेक्ट आघात केला. म्हणजे लाला लजपत रायचं असं म्हणणं होतं की काँग्रेस ही भारतीय लोकांसाठी लढत नसून ही कोणासाठी लढते आहे, ब्रिटिशांसाठी. कशी, तर त्या कालखंडामध्ये काँग्रेसची स्थापना एक तर ब्रिटिश माणसांनी केलेली आहे, ते म्हणजे एओ ह्यूम काँग्रेसचा तो जनक आहे. सो त्यांनी ती एक स्थापना केलेली आहे. दुसरी गोष्ट कशासाठी केली, तर भारतीय लोकांच्या मनामध्ये जो असंतोष आहे त्याचा एक दिवस बॉम्ब फुटल आणि भारतातून आपल्याला भारत सोडून जावं लागेल किंवा भारताला आपल्याला क्विट करावं लागेल. सो त्याच्यामुळं असं घडू नये म्हणून कुठंतरी काँग्रेसची स्थापना झालेली आहे की कुठंतरी आपल्याला भारत सोडून जावं लागला नाही पाहिजे, भारतीय लोकांचे काय प्रश्न हे आपल्यापर्यंत पोहोचले पाहिजे. म्हणून काँग्रेस ही संघटना भारतीय लोकांसाठी काम करत नसून ही ब्रिटिशांसाठी काम करते आहे, असं कोणाला वाटायचं, लाला लजपत रायला. म्हणून ह्या एकंदरीत संकल्पनेला मांडत असताना बिपिन चंद्रांनी नाव दिलेलं आहे सुरक्षा झडप. ॲक्च्युली त्यांनी तो संकल्पना मांडली, पण त्यांनी ती संकल्पना ॲट द सेम टाइम नाकारलेली आहे की असं नाही आहे बाबा की काँग्रेसची स्थापना ही सुरक्षा झडप म्हणून झालेली नाही. आणि इव्हन झालेली असेल जरी इन केस, पण नंतरच्या कालखंडामध्ये भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये तुम्हाला काँग्रेसचा खूप मोठा वाटा दिसतो आहे. त्याच्यामुळे तुम्हाला इतिहासकार बिपिन चंद्र जरी ह्या गोष्टीला सेफ्टी वॉल म्हणत असते. सेफ्टी वॉल म्हणजे काय हो मित्रांनो, बघा, एक तुमचं जर टायर असला
आणि त्या टायरला एक सेफ्टी वॉल असते, म्हणजे जर एक्सेसिव्ह हवा जर त्याच्यामध्ये मारल्या गेली तर टायर फुटला नाही पाहिजे. त्याच्यातली हवा जी आहे एक्सेसिव्ह ही कुठून तरी काय झाली पाहिजे, बाहेर निघत राहिली पाहिजे. त्याला आपण काय म्हणतो, सेफ्टी वॉल. तसं भारतीय लोकांच्या मनामध्ये जर असंतोष साचत राहिला तर तो एक दिवस काय होईल, त्याचा मोठा स्फोट होईल. तो स्फोट होऊ नये आणि ब्रिटिशांची सत्ता भारतातून जाऊ नये म्हणून सेफ्टी वॉल. मग ही सेफ्टी वॉल कोण, तर काँग्रेस. येते लक्षामध्ये. सो हे सर्व मांडताना कोणी मांडलेलं आहे, त्यांचं यंग इंडिया नावाचं वर्तमानपत्र होतं. त्याच्यात लाला लजपत रायनी हे सर्व विचार मांडलेले आहे, परंतु त्याला नाव देताना बिपिनचंद्र दिसतं. याच्यावर राज्यसेवेनं पूर्व परीक्षेमध्ये क्वेश्चन विचारला होता हा. सुरक्षा जडप सिद्धांताला दंतकथा संबोधून कोणी नाकारलेले आहे, सो बिपिनचंद्र. 4 नंबरचं त्याचं उत्तर आहे. आता येऊ मुद्द्यावर, राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना. पटापट आपण याच्याबद्दलच्या फॅक्ट पाहून घेऊया. 28 डिसेंबर 1885ला त्या कालखंडामध्ये राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. ठिकाण आहे गोकुळदास तेजपाल संस्कृत भवन, बॉम्बे. संस्थापक अध्यक्ष आहे एओ ह्यूम, म्हणून तर काँग्रेसचा जनक म्हटल्या जाते. लक्षात ठेवा बरं, काँग्रेसचे जनक जर विचारलं तर ते एओ ह्यूम आहे, आणि काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष जर विचारले तर ते वेमेशचंद्र बॅनर्जी आहे. त्यामुळे हा फरक थोडासा लक्षात घ्या, अधिवेशन आणि संस्थापक अध्यक्ष. सदस्य 72 होते. 72 म्हणजे 72च म्हणायचं. सर्वाधिक सदस्य तुम्हाला मुंबई प्रांतातून येताना दिसतात. ऍक्च्युली पूर्ण मुंबई प्रांतातून 38 लोक तिथं आले होते. त्यापैकी 18 लोक एकट्या मुंबईमधून आले होते, 9 पुण्यामधून आले होते, वगैरे वगैरे. म्हणजे तुम्हाला हे पण विचारू शकतात एक्झाममध्ये, कारण कठारेमध्ये याचं बायफर्केशन करून दिलेलं आहे त्यांनी. सो सर्वाधिक सदस्य हे मुंबईमधून आलेले होते, आणि मुंबई प्रांतातून जर विचारात घ्यायचं झालं तर ते 38 लक्षात ठेवा तुम्ही. दादाभाई नौरोजींनी, आता बघा काही पुस्तकात दादाभाई नौरोजी दिलेला आहे आणि काही पुस्तकामध्ये तुम्हाला न्यायमूर्ती रानडे दिसते. इंडियन नॅशनल युनियनला काँग्रेस हे नाव सुचवलं. मी तुम्हाला म्हटलं होतं 1884ला एओ ह्यूमनं ऑलरेडी एक संघटना स्थापन केली होती, त्याचं नाव होतं इंडियन नॅशनल युनियन. ह्याच इंडियन नॅशनल युनियनचं नाव डिसेंबर 1885 मध्ये इंडियन नॅशनल काँग्रेस झालं. मग युनियनला काँग्रेस केलं कोण, तर ते आहे दादाभाई नौरोजी. लक्षात ठेवा. आणि काही बुकमध्ये न्यायमूर्ती रानडे दिलेला आहे, त्यामुळे दोन्ही ऑप्शन तुम्ही लक्षात घ्या. पुढे जाऊया. आता बघ त्याच्याबद्दल महत्वाची माहिती पाहूया. 72 जणांमध्ये लक्षात ठेवा 2 मुस्लिम सदस्याचा त्या ठिकाणी समावेश आहे. ते म्हणजे त्यामध्ये एक जण आहे आर एम सयानी आणि एक आहे त्याच्यामध्ये ए एम धरमसी. इथं राईट हँड साईडला आर एम सयानीचा फोटो देखील दिलेला आहे. त्याच्यानंतर एओ ह्यूम हा एक ब्रिटिश अधिकारी होता, तो संस्थापक अध्यक्ष आहे, नो डाऊट. त्याच्यासोबतच विलियम वेडनबर्न त्याचाच मित्र, हेनरी कॉटन हा देखील त्याचाच मित्र, आणि यूल नॉर्टन, हे 3 ब्रिटिश अधिकारी त्या ठिकाणी काय दिसतात तुम्हाला, त्याच्यामध्ये सहभागी होताना दिसतात. या 72 सदस्यांमध्ये एकही महिला किंवा अस्पृश्य नव्हता बरं का. म्हणून लक्षात ठेवा, ही संघटना भरपूरदा अशी टीका होते की 1885ला जेव्हा काँग्रेसची स्थापना झाली, स्पेशली महात्मा ज्योतिराव फुले टीका करताना दिसत आहेत की अशी कशी तुमची राजकीय संघटना की त्या संघटनेमध्ये एकही महिला नाही, एकही अस्पृश्य नाही, एकही शेतकरी नाही किंवा एकही मजूर नाही. सर्वच उच्चवर्गीय किंवा सर्वच लोक हे सुशिक्षित, सर्वच लोक हे जमीनदार, हे असं कसं पाहायला मिळते. म्हणून महात्मा ज्योतिराव देखील काय करताना दिसतात, नंतरच्या कालखंडामध्ये काँग्रेसच्या स्थापनेवर टीका करताना दिसत आहेत. पुढे जाऊया आपण. सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि लोकमान्य टिळक या 2 महत्वाचे व्यक्ती, म्हणजे असं म्हणतात बरं, पुस्तकात दिलेलं असते, जवळपास भारतातले सर्वच महत्वाचे नेते 1885ला काँग्रेसच्या स्थापनेच्या ठिकाणी हजर होते. पण त्यामध्ये लक्षात ठेवा 2 नेत्यांचा त्याच्यामध्ये कमतरता तुम्हाला दिसते. एक म्हणजे सुरेंद्रनाथ बॅनर्जी. त्याचं कारणही तसंच आहे. काय झालं होतं की सुरेंद्रनाथ बॅनर्जींनी 1883ला, हे लक्षात ठेवा बरं का, म्हणजे इवन काही गोष्टी मी याच्यात देत नाही, पण तुमच्याशी डिस्कस करत असताना मी इन डिटेल तुम्हाला हे सगळं सांगत असतो. तर त्यामुळे तुम्ही एखादं वही जर तुमच्याजवळ ठेवली तर ह्या महत्त्वाच्या फॅक्ट्स तुम्ही त्यामध्ये नोट डाऊन करू शकता. सुरेंद्रनाथ बॅनर्जीनं ऑलरेडी 1876ला एक संघटना इंडियन असोसिएशन स्थापन केली होती, पण आणखी एक संघटना त्यांनी 1883ला स्थापन केली, तिचं नाव होतं इंडियन नॅशनल कॉन्फरन्स. ह्या इंडियन नॅशनल कॉन्फरन्सचं त्याच कालखंडामध्ये कलकत्त्याला तुम्हाला अधिवेशन होताना दिसते. मग आता 1885ला कलकत्त्याला अधिवेशन असल्यामुळे सुरेंद्रनाथ बॅनर्जी स्वतःच्या घरची संघटना सोडून थोडी दुसऱ्याच्या संघटनेमध्ये येणार आहे काँग्रेसच्या स्थापनेमध्ये. त्यामुळे सुरेंद्रनाथ बॅनर्जी तिथं नव्हते, ते कलकत्त्याला होते. आणि दुसरी महत्वाची पर्सनॅलिटी आहे लोकमान्य टिळक. आता लोकमान्य टिळक मुळातच 1885ला पॉलिटिकली ऍक्टिव्ह नव्हते. त्यांचा पॉलिटिकल एंट्रन्स ज्याला म्हणतो, किंवा त्यांचं जे राजकीय त्यांनी जी पार्श्वभूमी किंवा राजकारणात त्यांनी प्रवेशच मुळात 1890ला केलेला आहे. त्याच्यामुळं त्यांच्या स्थापनेमध्ये लोकमान्य टिळक नाही आहे बरं का. काही पुस्तकामध्ये बिंदास नाव देऊन दिलेलं आहे लोकमान्य टिळकांचं, पण लक्षात ठेवा लोकमान्य टिळक हे काँग्रेसच्या स्थापनेच्या वेळी तिथं हजर नव्हते. त्यांचा सुरुवातीला काँग्रेसशी संबंध देखील नव्हता. ते 1890ला जेव्हा काँग्रेसचं अधिवेशन झालं होतं बॉम्बेमध्ये, तेव्हा ते त्याच्यामध्ये सहभागी झालेले आहे. असो, पुढे जाऊया. काँग्रेसची जेव्हा स्थापना होत होती तेव्हा लॉर्ड डफरिन
हे त्या कालखंडामध्ये काय होते, भारताचे व्हाईसरॉय. आता भरपूर मुलं इथं चुका करतात. चुका असे करतात, बघा, लॉर्ड रिपन 1884 पर्यंत भारतात होता. त्याच्या ज्या चांगल्या पॉलिसी आहे लॉर्ड रिपनच्या, त्या चांगल्या पॉलिसी काँग्रेसच्या स्थापनेसाठी पोषक होता. काँग्रेसची स्थापना देखील याच कालखंडात करायची होती. पण जोपर्यंत काँग्रेसची स्थापना होत होती, म्हणजे 28 डिसेंबर 1885ला, तोपर्यंत रिपन गेलेला होता आणि भारतामध्ये डफरीन आला होता. म्हणून लक्षात ठेवा, राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना ही लॉर्ड डफरीनच्या कालखंडामध्ये झालेली आहे. एक्झामच्या दृष्टीनं महत्वाची आहे. आता लॉर्ड डफरीन हा जो व्यक्ती होता ना, हा एक्झॅक्टली अपोजिट टू रिपन होता. याला असं बिलकुल आवडत नव्हतं आणि भारतीय लोकांचं कौतुक तर बिलकुल नव्हतं. याने इव्हन काँग्रेसला देखील विरोध केला असता, पण त्यांना काँग्रेसला एकाच गोष्टीवर हो म्हटलेलं आहे, ते म्हणजे ॲलन ॲक्टिव्हन ह्यूम. ॲलन ॲक्टिव्हन ह्यूमनी त्याला, म्हणजे आपण असं म्हणू शकतो, विचारात घेतलं किंवा विश्वासात घेतलं, हा एक प्रॉपर शब्द आहे. विश्वासात घेतलं की हे सगळं आपल्यासाठीच चाललेलं आहे, ब्रिटिशांची सत्ता राखण्यासाठीच हे सगळं चाललेलं आहे, त्याच्यामुळे तू आमच्या पाठीशी उभा राहा. म्हणून काँग्रेसची जेव्हा स्थापना झाली, तेव्हा डफरींनी काँग्रेसच्या स्थापनेसाठी काय केलेलं आहे, सुरुवातीला पूर्ण पाठिंबा. पण काँग्रेस जशी जशी वाढायला लागली, तशी तशी त्याच्या मनातली इन्सिक्युरिटी वाढायला लागली, आणि जशी जशी इन्सिक्युरिटी वाढायला लागली, यानं काँग्रेसला विरोध करायला सुरुवात केला. स्पेशली 1889 आणि 1890 मध्ये तर फार तीव्र विरोध डफरींनी केलेला आहे. डफरींचं म्हणणं होतं की काँग्रेस म्हणजे अंधारातील उडी आहे. हे विचारतात तुम्हाला, जम्प इन डार्क तुम्हाला विचारतात एक्झाममध्ये, अंधारातील उडी. त्याच्यानंतर आणखी टीका करत असताना मायक्रोस्कोपिक मायनॉरिटी. मायक्रोस्कोपिक मायनॉरिटी म्हणजे काय, एक तर ऑलरेडी काँग्रेस काय आहे, एक तर म्हणजे लिमिटेड लोकांची आहे, म्हणजे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात ब्राह्मण वर्ग आहे, जमीनदार वर्ग आहे, म्हणजे ऑलरेडी ती मायक्रोस्कोपिक आहे. आणि त्यामध्ये देखील मायनॉरिटी आहे. मायनॉरिटी म्हणजे काय, की जमीनदारामधले काही मोजके जमीनदार, ब्राह्मणांमधले काही मोजके ब्राह्मण, म्हणून त्याच्यावर टीका केलेली आहे. आता खालच्या ओळीमध्ये दिलेलं आहे पहा, सर्वात खालच्या ओळीत महात्मा ज्योतिराव फुलेंबद्दल ऑलरेडी आपण बोललेलो आहे. महात्मा फुलेंनी विरोध केलेला आहे काँग्रेसच्या स्थापनेला. त्याचप्रमाणे सर सय्यद अहमद खान नावाची एक पर्सनॅलिटी होती त्या कालखंडात, त्यांनी देखील काँग्रेसच्या स्थापनेला काय केलेला आहे, एकंदरीत विरोधच केलेला आहे. आता सर सय्यद अहमद खान सुरुवातीला अतिशय सुधारणावादी नेते होते. त्यांना असं वाटायचं की जे मुस्लिम बांधव आहे, त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये प्रगती केली पाहिजे. त्या प्रगतीसाठी जे काही करावं लागलं ते मी करायला तयार आहे. त्यांनी मोहम्मडन अँग्लो ओरिएंटल स्कूलची स्थापना केलेली आहे. त्याचबरोबर एक अलीगड मुवमेंट चालवली, ज्याच्यामध्ये मुस्लिम बांधवांना तो त्या कालखंडामध्ये सायंटिफिक एज्युकेशन देत होता. सो कुराणाची साथ न सोडता सायंटिफिक एज्युकेशन द्यायला सुरुवात केली, जेणेकरून प्रगती झाली पाहिजे मुस्लिम बांधवांची. पण ब्रिटिशांनी त्यांच्या पुढे एक अजबच अट ठेवली, की त्यांचं असं म्हणणं होतं की आम्हाला मुस्लिम बांधवांची तुमच्या काय करायची आहे, सेवा करायची आहे, किंवा त्यांना सेवेत घ्यायचं आहे, किंवा त्यांना आम्हाला नोकऱ्या द्यायच्या आहेत, तुमची प्रगती व्हावं आम्हाला असं वाटतंय. परंतु तसं जर करायचं असेल, त्यासाठी सर सय्यद अहमद खान तुम्ही हिंदूंचा विरोध करा. तुम्ही जे हिंदू मुस्लिम युनिटीबद्दल बोलताना ते आम्हाला नको आहे, कारण ब्रिटिशांची त्यावेळेसची पॉलिसी होती फोडा आणि राज्य करा, डिवाइड अँड रूल. मग फोडण्यासाठी त्यांनी सर सय्यद अहमद खानला हाताशी घेतलेला आहे. सो सय्यद अहमद खानवर असं प्रेशर आणलं की नंतरच्या कालखंडामध्ये जो माणूस असं म्हणत होता की हिंदू आणि मुस्लिम एका सुंदर वधूचे दोन डोळे आहेत, एक जरी डोळा त्यातला गेला तरी काय होऊन जाईल, ती विद्रूप होऊन जाईल. सो अशी एकदम सुंदर संकल्पना मांडणारे सर सय्यद अहमद खान हिंदूंचा विरोध करताना दिसतात, आणि त्यातूनच त्यांनी नंतरच्या कालखंडामध्ये काँग्रेसला देखील विरोध करायला सुरुवात केलेली आहे. एक्झामच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण गोष्ट आहे, लक्षात ठेवा. आता हे तुम्हाला पाठ करावं लागेल, मी इथं जास्त वेळ घालणार नाही किंवा घालवणार नाही. हे तुम्हाला पाठ करायचे आहे, पर्याय नाही आहे. काँग्रेसच्या जे स्पेशली पोरं कंबाईनसाठी क्लास 2 क्लास 3 साठी प्रिपेअर करतात, की काँग्रेसमध्ये मी म्हटलं होतं तुम्हाला की महाराष्ट्रातले जवळपास 38 लोक होते. त्यापैकी काही महत्त्वाचे लोक मी इथं मेन्शन केलेले आहे, त्यांचे नावं तुम्ही एक्झामच्या दृष्टीनं पाठ करायला पाहिजे. पुढे जाऊया आपण. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनात 73 प्रतिनिधी होते का? बघा, म्हणजे एक शब्द STIला विचारलेला क्वेश्चन आहे. आय थिंक 2014च्या प्रिलिम्समध्ये किंवा 2015च्या प्रिलिम्समध्ये हा विचारला असावा. सो तिथं 73 नाही, किती प्रतिनिधी होते मित्रांनो? 72. म्हणजे पहिलं विधान काय आहे, चुकीचं. सर A.O. ह्यूम यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला सेफ्टी वॉल म्हणून कार्य करावयास सांगितले, बरोबर आहे. सो तोच त्यांच्या मागचा उद्देश होता. योग्य विधान काय असणार? केवळ ब. अयोग्य विधान, राष्ट्रीय सभेची स्थापना 1885, बरोबर आहे. राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन पुन्हा या ठिकाणी भरले, चुकीचं आहे. पुणे या ठिकाणी नव्हतं भरलं. बघा, त्या कालखंडामध्ये सुरुवातीला असं डिसाईड झालं होतं की राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन जे आहे ते पुणे या ठिकाणीच भरवण्यात येईल किंवा पुणे या ठिकाणीच भरलं पाहिजे. सो असं ठरलं होतं. आणि तशा सगळ्या म्हणजे त्या कालखंडात योजना देखील आखण्यात आल्या होत्या. म्हणजे त्या कालखंडात जी पुण्यामधली सार्वजनिक सभा आहे ती होस्ट करणार होती,
पण अचानक त्या कालखंडामध्ये पुण्यामध्ये एक आउटब्रेक झाला कॉलराचा. आता काही ठिकाणी प्लेग दिलेलं असते, पण प्लेग चुकीचं आहे. मुळातच भारतामध्ये पहिल्यांदा प्लेग 1897 मध्ये आला. त्यामुळं त्या कालखंडामध्ये कॉलराची साथ पसरल्यामुळं, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात उलट्या आणि हगवण लागते, सो तो आजार सगळीकडे पसरल्यामुळं वेळेवर ते अधिवेशन कुठं शिफ्ट करावं लागलं आपल्याला, मुंबईमध्ये. त्यामुळं काँग्रेसची स्थापना मुंबईमध्ये झाली आणि त्यावेळेस मुंबईत होस्ट कोणी केलं, होस्ट म्हणजे वेलकम कोणी केलेलं आहे त्या कालखंडामध्ये, सो बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन. पुणे सार्वजनिक सभेऐवजी पुण्यात झाली असती तर पुणे सार्वजनिक सभा, बॉम्बेत शिफ्ट झाल्यामुळं बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन. म्हणून राष्ट्रसभेचे पहिले अधिवेशन हे मुंबईमध्ये, पुण्यामध्ये नाही. म्हणजे दुसरं विधान काय, अयोग्य. आपल्याला कोणतं विधान निवडायचं आहे, अयोग्यच निवडायचं आहे. बाकी बरोबर आहे. ॲलन ह्यूम काय होते, त्याचे राष्ट्रसभेचे जनक आहे. आणि राष्ट्रसभेच्या नेत्यांची दृढ श्रद्धा होती कशावर, इंग्रजांच्या न्यायबुद्धीवर. ते पाहणार आहोत आपण. त्यानंतर 28 डिसेंबर 1885 रोजी भरलेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनात कोणते अधिकारी होते ते आताच पाहिलं आपण, ॲलन ह्यूम, हेनरी कॉटन व विलियम वेडनबर्न. त्यानंतर रिकामी जागा यांच्याशिवाय देशातील जवळजवळ सर्व प्रमुख व्यक्ती राष्ट्रसभेत सामील झाल्या. आता पहा इथं, म्हणजे हे राज्यसेवेच्या मेन्समध्ये विचारलेला क्वेश्चन आहे. आता इथं तुम्हाला सगळ्याच लोकांची नावं माहीत असण्याची गरज नाही. कदाचित काही लोकांना हकीम अजमल खान 4 नंबरचा ऑप्शन माहीत असेल, कारण 1821च्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. चित्तरंजन दास त्यावेळेस जेलमध्ये होते आणि त्यांनी हकीम अजमल खानला पाठवलं होतं त्याऐवजी. सो असो, पण हे जफर अली खान, मौलाना हुसेन अहमद हे थोडेसे अवघड नाव आहे. पण तुम्हाला हे सगळे नेत्यांचे नाव माहीत असण्याची गरज नाही. फक्त तुम्हाला हे माहीत पाहिजे की सर सय्यद अहमद खान हे काँग्रेसचे टीकाकार होते. मग ते काँग्रेसमध्ये असतील का, नाही. म्हणून ऑप्शन नंबर 2. महाराष्ट्रातील पुढीलपैकी कोणत्या व्यक्ती, म्हणून म्हटलं होतं व्यवस्थित पाठ करा. तर लक्षात ठेवा, धोंडो केशव कर्वे त्याच्यामध्ये नव्हते, कारण तेव्हा धोंडो केशव कर्वे डी ऑप्शन मध्ये दिसते तुम्हाला. राघव भांडारकर होते, पण धोंडो केशव कर्वे नव्हते. म्हणजे डी ऑप्शन सगळ्या याच्यातून कटून जाईल. मग एक तर आहे ए बी किंवा एबीसी. तर तुम्ही बघून घ्या ते नावं. कृष्णाजी लक्ष्मण नुलकर आहे, रामचंद्र साने आहे, त्यानंतर सीताराम चिपळूणकर पण आहे, शिवराम साठे देखील त्या ठिकाणी आहे, त्याच्यानंतर वामन आपटे देखील आहे, गोगा आगरकर देखील आहे, राघव भांडारकर देखील आहे, पण धोंडो केशव कर्वे नाही. म्हणून उत्तर काय असणार मित्रांनो, एबीसी. ज्या एक्झाम मध्ये हा क्वेश्चन विचारला ना, त्याच एक्झाम मध्ये 1-2 क्वेश्चन सोडून हा क्वेश्चन विचारला. कोणता, राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेत महाराष्ट्रापैकी खालीलपैकी कोणत्या व्यक्ती होत्या. गोपाळकृष्ण गोखले होते, न्यायमूर्ती रानडे होते. आता बघा थोडंसं मागच्या क्वेश्चन मध्ये जाऊ. इथं पहा शिवराम साठे आहे, इथं नाव काय दिलं, हरिभाऊ साठे, म्हणजे चूक. त्यानंतर इथं रामचंद्र माने दिलं, पण ऍक्च्युअल कोण होते, रामचंद्र साने. ए ऑप्शन मध्ये बघू शकता तुम्ही. त्याच्यामुळे इथं गडबड केली त्यांनी, पण ती लक्षात येऊ शकते 2 क्वेश्चन कम्पेअर केले की तुम्ही. त्यामुळे बी ऑप्शन याच्यामधला कटून जाईल. बी ऑप्शन कट केला की उत्तर येऊन जाते तुमचं एसीडी. कुठे एसीडी, पहिल्या नंबरच्या ऑप्शन मध्ये. म्हणून एसीडी उत्तर आहे त्याचं. बाकीचं तर चेक करण्याची पण गरज नाही, बाकीचं तर होतेच त्याच्यामध्ये. राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन पुण्याऐवजी मुंबईत भरवले का, कारण आकस्मिकरित्या 3ऱ्या नंबरचा ऑप्शन, PSI 2012च्या प्रिलिम्समध्ये विचारलेला क्वेश्चन. सो पुण्यात आकस्मिकरित्या काय आली होती, कॉलराची किंवा साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळं. आता काँग्रेसबद्दल आणखी छोटी मोठी माहिती आपण पाहून घेऊया. काँग्रेसला म्हणजे सुरुवातीला काँग्रेस जनसामान्यांची संघटना नव्हती. पाहिलं आपण सर्व. त्याच्यामध्ये काय होता, उच्चभ्रू वर्ग होता, जमीनदारांचा भरणा होता. त्यानंतर ही क्रांतिकारक संघटना नव्हती, म्हणजे आपले विचार अतिशय परखडपणे आणि रॅडिकली मांडणारी नव्हती. आणि कसे मांडणार हो, म्हणजे त्याच्या मागेही एक लॉजिक आहे मित्रांनो. म्हणजे आपण, म्हणजे हे इव्हन बिपिन चंद्रांनी देखील हेच म्हटलेलं आहे की सुरुवातीला काँग्रेसची ती नीड होती. सुरुवातीला जर काँग्रेस क्रांतिकारक वागली असती तर डफरीनं दुसऱ्याच दिवशी तिला बंद करून टाकलं असतं. डफरींसारखा जहाल व्हाईसरॉय असताना किंवा अतिशय आक्रमक व्हाईसरॉय असताना, जालिम व्हाईसरॉय असताना ही संघटना जिवंत ठेवणे, म्हणजे आपण एक बाळ जन्माला घालतो, हेच बाळ पुढे चालून काय करणार आहे, ब्रिटिशांना भारतातून हाकलून देणार आहे. मग हे बाळ जन्मतात, एक तर त्याचा जन्मच पॉसिबल नव्हता, म्हणून आपल्याला आर्टिफिशियली दाखवावं लागलं की ह्या बाळाचे वडील एओ ह्यूम आहे, म्हणजे ब्रिटिश आहे. म्हणूनच तर ब्रिटिशांनी ऍक्सेप्ट केलं ना ते, की होऊ द्या बाळ, काय हरकत नाही, आमचंच लेकरू आहे ते. मग आता लेकरू जन्माला आलं, परंतु ते पुढे जगलं पण पाहिजे ना. म्हणून लेकरानं जर लहानपणीच क्रांतिकारक गोष्टी केल्या असत्या आणि ब्रिटिशांवर टीका केली असती तर लेकराला लहानपणीच मारून टाकलं असतं ब्रिटिशांनी. म्हणून सुरुवातीला काँग्रेसने क्रांतिकारक विचार न वापरता किंवा अतिशय जहाल भूमिका न घेता सुरुवातीला मवाळ भूमिका घेतली. म्हणजे काय, अर्ज व विनंत्यांच्या स्वरूपात स्वतःच्या मागण्या कोणासमोर मांडायच्या, ब्रिटिश मायबापांसमोर मांडायच्या. म्हणजे त्याच्यामध्ये ते कॅन्डिडेट होता, पहा त्याचं नाव होतं आनंद मोहन बोस. आपण पाहिलेलं इंडियन असोसिएशनच्या स्थापनेमध्ये तो होता. आनंद मोहन बोसनी तर असं म्हटलेलं आहे की ब्रिटिश लोक, तुम्ही आमचे मायबाप आहात आणि चुकून जर तुम्ही भारत सोडून गेले तर आम्ही पोरके होऊन जाऊ. म्हणजे तुम्हाला एक लक्षात येते की संस्थापनेमध्ये जे लोक होते
ते किती ब्रिटिश धार्जिणे होते याच्यावर, आणि ती त्यांची नीड पण होती. म्हणजे हेच नाही, इव्हन चांगले चांगले लोक, म्हणजे त्याच्यामध्ये दादाभाई नौरोजी दुसऱ्या अधिवेशनाचे अध्यक्ष, अधिवेशनाचे आपण एक स्पेशल लेक्चर त्या ठिकाणी कंडक्ट करणार आहोत जे स्पेशली अधिवेशनांवर फोकस करणार असेल. सो दुसऱ्या अधिवेशनामध्ये त्यांनी जेव्हा सुरुवात केली, म्हणजे अधिवेशनाची जेव्हा हे लोक सुरुवात करायचे, तेव्हा भारताचं तेव्हा राष्ट्रगीत तेव्हा लिहिलं गेलंच नव्हतं. पण भारताचं कुठलंही राष्ट्रगीत किंवा भारतातलं एखादं गीत न वाजवता ते लोक काय करायचे, ब्रिटनची नॅशनल अँथम लावायचे. त्यानंतर ब्रिटनच्या राणीचा मोठमोठ्यानं जय जयकार करायचे, ते त्रिवार जय जयकार करायचे, मोठमोठ्यानं टाळ्या वाजवायचे. म्हणजे सुरुवातीला त्यांनी कोणती भूमिका घेतलेली आहे, ब्रिटिश धार्जिणी भूमिका घेतलेली आहे. सुरुवातीला भारत स्वतंत्र करणे शक्यच नाही हो, सुरुवातीला कसं बोलणार आहे भारत स्वतंत्र करायचं आहे. सो ती भूमिका न घेता ब्रिटिशांची एकनिष्ठ राहण्याची भूमिका काय केलेली आहे, काँग्रेसने घेतलेली आहे. ह्या बारीक बारीक गोष्टी आहे, पण आपल्या वेळेवर नाही लक्षात येत त्यामुळे एक्झाममध्ये क्वेश्चन चुकतात, आणि आयोगाने याच वेळी क्वेश्चन विचारलेले आहे, तेही आपण ॲज अ डेमो म्हणून पाहणारच आहोत. आता पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष बघा, मी म्हटलं होतं तुम्हाला, काँग्रेसचे अध्यक्ष जर त्यांनी विचारलं संस्थापक अध्यक्ष, तर एओ ह्यूम मारा. पण पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणजे याला इंग्लिश मॅन म्हणायचे, एक तर हा ख्रिश्चन होता, लक्षात ठेवा. रमेशचंद्र बॅनर्जी हे पहिले ख्रिश्चन अध्यक्ष आहे बरं का, म्हणजे पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष आहे, ख्रिश्चन अध्यक्ष आहे, हे लक्षात घ्या. आणि ते एकदम त्यांचा जो हुलिया होता, म्हणजे ते इंग्लंडमध्येच मोठे झालेले होते नंतरच्या कालखंडामध्ये, त्यामुळे त्यांचं अस्खलित ते इंग्लिश बोलायचे, आणि त्यांचं राहणीमान, कपडे, त्यांची दाढी सगळं, म्हणजे एका साईडला जर केलं त्यांना ते इंग्लिश मॅन दिसायचे ते पूर्णपणे. तर ती एक पर्सनॅलिटी होती रमेशचंद्र बॅनर्जी, यांना पहिल्या अधिवेशनाचा अध्यक्ष बनवण्यात आलं. आणि सचिव स्वतः कोण होते, एओ ह्यूम. मग आता ह्या पहिल्या अधिवेशनामध्ये जे मुंबईला झालं, स्थापना झाली, लगेच अधिवेशन झालं 28 डिसेंबरला. त्यामध्ये आता ही काय होती, एक राजकीय संघटना, म्हणजे भारतीय लोकांचे प्रश्न ब्रिटिशांसमोर मांडायचे, पण कसे मांडायचे, ते अतिशय सनदशीर मार्गाने. सो हे जे उद्दिष्ट आहे, मग आमचे उद्दिष्ट काय बाबा स्थापनेमागचे, सो त्यांनी मेन्शन केले. सो आता तसे भरपूर सारे उद्दिष्ट याच्यामध्ये दिलेले आहे, बुक्समध्ये जवळपास 10-15 उद्दिष्ट दिले. मी बरोबर एक्झाम ओरिएंटेड 4-5 त्याच्यातले काढून आणले आहे तुमच्यासाठी, ते एक्झामच्या दृष्टीने लक्षात ठेवा. देशहितासाठी लोकांना एकत्रित आणणे व भारतामध्ये मैत्रीपूर्ण संबंध वाढवणे, भेदभाव दूर करून काय करायचं, आपल्याला एकात्मता वाढवायची आहे, देशात स्थानिक स्वराज्य संस्था स्थापन करायची आहे, आणि आर्थिक पिळवणूक काय करायची आहे, भारतातली थांबवायची आहे. लॉर्ड रिपनच्या धोरणांना यांचा पाठिंबा होता, म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेचं जे धोरण होतं लॉर्ड रिपनचं, त्याला त्यांनी पाठिंबा दिलेला आहे. आणि 5वं कधीच विसरू नका बघा, आतापर्यंत याच्यावर क्वेश्चन तयार झालेला नाही, पण मी तुम्हाला स्ट्रॉंगली हे सांगू शकतो की आज नाही उद्या 1-2 वर्षात ह्याच्यावर 100% क्वेश्चन बनणार आहे. ते तुम्हाला काय करतील, 2-3 मागण्या देतील, आणि चौथी एक मागणी टाकतील, जे तुम्हाला बिलकुल वाटणार नाही की खरी आहे. कोणती? आफ्रिकेतील भारतीयांना समानतेची वागणुकीसाठी ते प्रयत्नशील होते. म्हणजे बघा, स्थापना झाली भारतामध्ये, पण कोणाला समानतेची वागणूक मिळाली पाहिजे, आफ्रिकेतल्या भारतीयांना मिळाली पाहिजे. म्हणून हे थोडंसं काय आहे, ऑड आहे, एक्झामच्या दृष्टीनं लक्षात ठेवा. परत एक क्वेश्चन आहे, भारतीय राष्ट्रीय सभेचे पहिले अध्यक्ष रमेशचंद्र बॅनर्जी यांनी राष्ट्रीय सभेची पुढीलपैकी कोणती उद्दिष्टे सांगितली, आत्ताच पाहिलेला आहे. आता हा थोडासा ॲम्बिग्युअस क्वेश्चन होता, ॲम्बिग्युअस म्हणजे थोडासा एक ऑड क्वेश्चन होता, किंवा आपण असं म्हणू शकतो संभ्रमात टाकणारा क्वेश्चन होता. आता याच्यामधला सी ऑप्शन वाचा मित्रांनो, डायरेक्ट आपण सोडवू ह्याला. देशाला स्वातंत्र्य मिळवून देणे, हे तर नसणार आहे. स्वातंत्र्य मिळवून देणे हा उद्देशच नव्हता काँग्रेसचा. राजकीय संघटना होती, भारतीय लोकांचे प्रश्न सनदशीर मार्गाने मांडायचे होते, त्यामुळे सी ऑप्शन कटलं. म्हणजे 1 नंबरचा ऑप्शन आणि 3 नंबरचा ऑप्शन गेला. म्हणजे एक तर BD बरोबर आहे किंवा DA बरोबर आहे, म्हणजे डी तर कन्फर्म बरोबर आहे, म्हणजे एक तर ऑप्शन नंबर 2 उत्तर आहे किंवा ऑप्शन नंबर 4 आहे. एक तर BD बरोबर आहे किंवा AD बरोबर आहे. डी कन्फर्म बरोबर आहे, भारतीय लोकात ऐक्याचा विकास करणे, आत्ताच पाहिलं. मग आता A आणि B मध्ये आपल्याला डिसिजन घ्यायचं, भारतात सुधारणा घडवून आणणे व राष्ट्रीय भावनेचा विकास करणे. स्वतः दोन्ही बरोबर आहे बरं का, भारतात सुधारणा घडवून आणणे हा देखील उद्देश होता, आणि राष्ट्रीय भावनेचा विकास करणे देखील उद्देश होता. परंतु याच्यामधलं मोर प्रॉमिनंट जे आहे ना, ते B आहे. म्हणून याचं उत्तर काय राहील, B आणि D राहील, ऑप्शन नंबर 2. म्हणजे भरपूर विद्यार्थ्यांनी A आणि D मारलं, त्यांचं बरोबर आहे, परंतु मोर प्रॉमिनंट आन्सर, आणि आयोगाने पण तेच दिलेलं आहे, B आणि D राहील त्या ठिकाणी. राष्ट्रीय काँग्रेसच्या मागण्या पटापट वाचून घेऊ आपण, किंवा पटापट पाहून घेऊ. प्रशासनाच्या चौकशीसाठी किंवा सुधारणांसाठी रॉयल कमिशन त्या ठिकाणी नेमण्यात यावं, ही मागणी केलेली आहे. हे खूप चांगल्या प्रकारे लक्षात ठेवा. 2 नंबरची मागणी, भारत सचिव व इंडियन काउन्सिल काय करावी त्या कालखंडात रद्द. त्यांचं असं म्हणणं होतं, हे विनाकारण पद निर्माण करण्यात आलं 1858च्या कायद्यामध्ये, ह्याचा काहीच उपयोग नाही. भारतात व्हाईसरॉय आहे ना, मग भारत सचिवाची काय गरज आहे, आणि त्याची जे 15 लोकांची काउन्सिल होती, फुकट यांना आपण पगार देतोय म्हणजे, आणि हे काही भारताच्या हितावह पद नाही आहे, त्यामुळे ते रद्द करून टाका. ही लय मोठी मागणी होती बरं का. भारत सचिव म्हणजे ब्रिटनच्या कॅबिनेटचा तो मेंबर होता मित्रांनो,
आणि त्याचं पद बरखास्त करा, मोठी मागणी होती एक्झामच्या दृष्टीनं, लक्षात ठेवा. लष्करात खर्चात कपात करावी, ऑब्व्हियसली तुम्ही चांगल्या खर्चात कपात करा, म्हणजे सॉरी चांगल्या खर्चावर तुम्ही युटिलाइज करा, शिक्षणावर करा, भारतीय लोकांच्या आरोग्यावर करा. लष्करावर कशाला खर्च करताय? म्हणजे हे भारतीय ब्रिटिश लोक काय करायचे, भारतीय पैशांवर किंवा भारतीय रेव्हेन्यूवर अफगाण धोरण आखायचे, ब्रह्मदेश धोरण आखायचे, याच्यामध्ये भारताचा खर्च व्हायचा, पण साम्राज्य कोणाचं वाढायचं? ब्रिटिशांचं. सो त्यामुळे तिसऱ्या नंबरची मागणी. लोकनियुक्त प्रतिनिधीत वाढ करावी, ऑब्व्हियस आहे ते. ICS भारतात व्हावी व त्याची वयोमर्यादा वाढवावी. 19 वर आणून ठेवलेली होती, मग ती वाढवा, वयोमर्यादा वाढवा. किती वाढवा हे सांगितलेलं नाही बरं का तिथं, फक्त एवढं मेन्शन केलेलं आहे, वयोमर्यादा वाढवा. ब्रह्मदेश म्हणजे आताचा म्यानमार व भारताचे एकत्रीकरण करू नये, 6व्या नंबरचा पॉईंट. जसा दुसऱ्या नंबरचा महत्वाचा आहे ना, तसा 6व्या नंबरचा तर प्रचंड महत्वाचा आहे. का महत्वाचा आहे? तर काँग्रेसने त्या कालखंडात ब्रह्मदेशाचं भारतात एकत्रीकरण करायला नकार दिला. त्यांचं म्हणणं होतं की म्यानमारचं कल्चर वेगळं आहे. लक्षात घ्या, म्यानमारचं कल्चर वेगळं आहे आणि भारताचं कल्चर वेगळं आहे, हे दोन वेगळे देश आहेत. आता ते त्या कालखंडात डलहौसीनं अटॅक केला, ब्रह्मदेश जिंकून घेतला, तेव्हा त्याला पेगू म्हणायचे, पेगू किंवा तेनासीराम म्हणायचे. सो पेगू तेनासीराम जिंकून घेतला, भारताला जोडला, ह्याला काँग्रेसचा काय होता? विरोध होता. आणि नंतर लक्षात ठेवा, 1835च्या कायद्यामध्ये कायद्यानुसार 1837ला ब्रह्मदेशाला वेगळं करण्यात आलं, कारण काँग्रेसनं ती स्ट्रॉंग मागणी नंतरच्या कालखंडात नेहरूंनी ती मागणी उचलून धरली होती की ब्रह्मदेश वेगळा करा. मग 1835च्या कायद्यानुसार ते कंप्लीट झालं. म्हणजे आता जी मागणी केली ती तुम्हाला जवळपास 50 वर्षानंतर फुलफिल होताना दिसते आहे. न्यायमंडळ कार्यकारी मंडळाचे आर्टिकल 50 पण आहे आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये, हे याच्या अधिकाराचं विभाजन असावं. भारतातील लोकांना लष्करी प्रशिक्षण द्या. आता का द्या लष्करी प्रशिक्षण? तुम्ही म्हणाल हे काय दिलंय सर, भारतीयांना शस्त्रास्त्र बाळगू द्या. आपण सेल्फ रिलायंट बनलो पाहिजे, आपण आपलं संरक्षण केलं पाहिजे, ब्रिटिशांवर आपण डिपेंड नसलो पाहिजे आपल्या प्रोटेक्शनसाठी, म्हणून लष्करी प्रशिक्षण त्यांना द्यावे. शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण थांबवावे. हे काय ऍड केलेलं आहे मित्रांनो? त्याच्यामध्ये असं आहे की म्हणजे ही जी संघटना होती काँग्रेस, ही उच्चवर्णीयांची, उच्चवर्गीयांची, जमीनदारांची होती. पण याच्यात एक मागणी शेतकऱ्यांसाठी देखील होती की त्यांचं आर्थिक शोषण काय झालं पाहिजे? थांबलं पाहिजे. भारतीय वस्तूंसाठी संरक्षण जकात, जेणेकरून भारतीय उद्योग काय झाले पाहिजे? प्रोटेक्ट झाले पाहिजे. सो ह्या काय होत्या? त्यांच्या वेगवेगळ्या मागण्या. आणि आयोगाने वारंवार मागण्यांवर आणि उद्दिष्टांवर क्वेश्चन विचारलेले आहेत. सो मी त्यातले काही क्वेश्चन घेतो इथं, म्हणजे तुम्हाला आयडिया येऊन जाईल. भारतीय प्रशासनाच्या कार्याची चौकशी करण्यासाठी रॉयल कमिशनची नेमणूक करण्यात यावी, एकदम बरोबर आहे. भारतीय सचिवाचं आणि भारतीय समिती रद्द करण्यात यावी, बरोबर आहे. लष्करावरील खर्च कमी करावा, बरोबर आहे. अप्पर बर्मा म्हणजे म्यानमार, एकीकरण व त्याचे भारतात होऊ घातलेली विलिनीकरणाला विरोध करणे, सगळंच बरोबर आहे. म्हणून याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, अबकड. काय खरे आहे? तर सगळं बरोबर आहे, अबकड त्याचं उत्तर आहे. भारतीय राष्ट्रीय सभेचे पहिले अध्यक्ष वेमेशचंद्र बॅनर्जी यांनी राष्ट्रीय सभेची पुढीलपैकी कोणते उद्दिष्ट सांगितले? आता हा क्वेश्चन ऑलरेडी आपण डिस्कस केलेला आहे, म्हणजे हा परत आला ऍक्च्युली. सो त्याचं उत्तर आपण काय म्हटलं होतं, त्याच्यामध्ये देशाला स्वातंत्र्य मिळवून देणे हा आपण बाहेर काढला होता, C नंबरचा ऑप्शन, आणि त्याचं उत्तर आपण म्हटलं होतं B आणि D राहील. तो रिपीट झाला हा क्वेश्चन. ऑप्शन नंबर 2 त्याचं उत्तर आहे. फायनली थँक्यू, धन्यवाद.